इथं बघा मंदिराजवळ आली आणि बाजूला तलाव आहे आणि मी शूट करत होती. तो माणूस म्हटला अजिबात शूट करू नका, कारण की तिथं कॅमेरा पण आहे आणि तिथं बोर्ड लिहिले कॅमेराने शूट करू नका. म्हणजे तेवढंच मी शूट केलं आणि तलावामध्ये एवढे छान छान कमळ आहे ते बघूनच एवढं मन प्रसन्न झालं. आणि तिथं एक देवस्थान आहे, ते मंदिर समोर दिसलं आणि तिथं देवस्थान आहे. तिथं पाया पडले त्याच्यानंतर, कारण की तिथं अलाउड नव्हतं शूट करण्यासाठी, मी शूट नाही केलं. पाया पडलं त्याच्यानंतर इथं बघा महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात आली. तिथं अलाउड नव्हतं म्हणून इथं महादेवाच्या मंदिरात अलाउड आहे म्हणून इथं शूट केलं. आणि खूप जुनं मंदिर आहे, महादेवाचं पाटेश्वर मंदिर आहे. हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. अजून एकदा महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना. आणि आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आले तर मी शूट करत होते ना, म्हणून कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक मंदिराच्या आतमध्ये गेले. आणि इथं बघा पहिले मी नंदीला पाया पडले, बेलपत्र ठेवले, त्याच्यानंतर मंदिरात गेली. किती गर्दी आहे बघा. तर कार्तिकचे पप्पा मध्ये गेलेले ना पहिले, तर मग गेली मी आणि शूट करत होते. तर आतमध्ये शूट जेवढं करायला भेटलं तेवढं केलं. आणि मी शिवलिंगचं शूट करत होती, तर तिकडच्या पुजारीने म्हटले अजिबात शूट करू नका, शूट केलेलं अलाउड नाही, फोटो बिटो वगैरे काढू नका, इथं लिहिलं आहे. तर लगेच थोडंसं शूट केलं आणि लगेच मी स्टॉप केलं, कारण की अलाउड नव्हतं म्हणून मी बाहेर येऊन परत शूट केलं. पाटेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन, शिव महादेवाचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप भारी वाटलं. आणि इथं आल्यानंतर कार्तिकचे पप्पा मला म्हणते खूप जुनं मंदिर आहे आणि पाटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मी पहिल्यांदा आली आणि हे बघून मला खूप भारी वाटलं. आणि पाटेश्वर महादेवाचं मंदिर डोंगरावर आहे. तर दर्शन घेतलं. कार्तिकचे पप्पा म्हटले की अजून शिवलिंग आहेत, पिंड आहेत, भरपूर प्रमाणाच्या बाहेर आहेत. म्हटलं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर बाहेर आलो. त्याच्यानंतर मंदिराच्या पाठीमागे म्हटलं तर ते स्टार्टिंगलाच मंदिर होतं ना, त्याच्या पाठीमागे आहे भरपूर शिवपिंड आहेत. तेच बघण्यासाठी आम्ही चाललो आहेत. आणि पाऊस नाही तरी पण तलावामध्ये पाणी किती आहे बघा, पाऊस नाही तरी पण पाणी भरपूर आहे. आणि इथं कशासाठी गर्दी आहे तेच बघण्यासाठी गेलं तर इथं पण आतमध्ये, डोंगराच्या आतमध्ये इथं पण शिवपिंड आहेत. आणि चिखल बघा किती आहे. आणि अंधार आहे, पाठीमागे सगळे बायका आहेत ना, त्याच्यासाठी अंधार अंधार देत आहेत, त्याच्यातच शूट केलं. आणि इथं काळा काळा दिसायला लागणार, सगळं चिखल आहे आणि पाणी पण आहे आणि चिखल पण आहे. इथं समोर आहे बघा 4 शिवपिंड आहेत छोटे छोटे, आणि तिथं चिखल वगैरे आहे. तिथूनच दर्शन घेतलं. आणि गर्दी, कारण की हे सगळे बघण्यासाठी खूप गर्दी आहे. आणि असे छोटे छोटे आहेत ना, 3 आहेत मंदिर, त्यामुळे त्याच्यात पण शिवपिंडच आहे. त्याच्यानंतर ते बघितलं, त्याच्यानंतर मग त्याच्या बाजूला शिवपिंड मोठी आहे. आणि इथं हे बघा तुम्हाला दाखवते. आणि पाऊस नाही काही नाही, तर डोंगरातलं पाणी पाजरायला लागले, पूर्ण ओलं ओलं आहे बघा. आणि किती भारी वाटायला लागले हे बघून. आणि इथं बघा मी जल अर्पण केलं मीने, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून इकडे. तर मी बॉटलमध्ये पाणी घेऊन आली घरून. आणि तांब्यात घेऊन आले तर सगळं सांडणार म्हणून मी बॉटलमध्ये घेऊन आली. तेच पाणी शिवपिंडावर अर्पण केलं मी, कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक. आणि इथं एवढी मोठी शिवपिंड आहे ना, त्याच्या बाजूला पण शिवपिंड छोटे छोटे आहेत, दाखवते तुम्हाला. तिकडे पिंड आहे. वरती पाण्याचं काय ठेवलीस? इथं पण आहे. पाणी संपलं वाटतं. किती भारी वाटते. नंदी आहे बघ. बाजूलाच असे 3 मंदिर होतं, तुम्ही बघितलं ना. सगळ्या मंदिरात शिवपिंड एक मोठी एक छोटे 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 आहेत. त्याच्यानंतर तिकडे दर्शन घेतलं, त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो आणि तिथे एक मंदिर आहे. आम्हाला पण माहीत नव्हतं. एका बाईंना विचारलं की तिथं पुढे काय, तर बोलले की महादेवाचंच मंदिर आहे. मग तेच दर्शनासाठी चालले. आणि कार्तिकचे पप्पा म्हणत होते तिथंच बहुतेक असेल
भरपूर असे शिवपिंड आहे ना, शिवपिंडाच्या भोवती असं छोटे छोटे पिंड आहेत. तुम्हाला दाखवते किती भरपूर आहेत. तेच आम्ही बघायला चाललो. आणि इथं एक छोटंसं मंदिर आहे. तुम्हाला जाताना छोटंसं मंदिर होतं, तिथं पण एक शिवपिंड आहे. तर पहिले कार्तिक गेल्यानंतर कार्तिकचे पप्पा, त्याच्यानंतर मी पाठवून गेले शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी. ओरडत कशाला, इथं तर हेच आहे. इथं गणपती असतो. हा, गणपती. इथं कार्तिक, इथं पार्वती आणि इथं महादेव. चला चल पिलं. तिथून परत मग चला की तुम्ही गेलं तरच ना. बघा गाई पण आहे तिथं. इकडे चल, पप्पा बोलवत आहे. इथं पण आहे महादेवाचं मंदिर. स्टार्टिंगला आतमध्ये गेलं तर बघा नंदी आहे. नंदीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आतमध्ये गेलो. आणि इथं बघा, इथंच ह्या मंदिरातच आहे छोटे छोटे असे शिवपिंड आहे. पिंडालाच असे छोटे छोटे शिवपिंड आहेत. आणि बाहेर पण हे बघा शिवपिंडच आहे. इथं सगळीकडे भरपूर असे शिवपिंडच आहे. आणि आता आतमध्ये चाललो आहे आणि तुम्हाला दाखवते. हे बघा केवढं मोठं शिवलिंग आहे, त्याच्यावर छोटे छोटे भोवती ना शिवपिंड आहेत, छोटे छोटे आहेत. कार्तिकचे पप्पा तर 2-3 वेळा आले, मी तर पहिल्यांदाच आले. हे बघून मला खूप छान वाटायला लागले. आणि शिवपिंड मोठे आहे आणि त्याच्या भोवती असे छोटे छोटे आहेत. हे सगळं हां सगळं पिंड, हे पिंड, तिकडे पिंड. घे झालं. सगळ्या गोळा केळी दिलं तर कुठं पुढे गेले तिथं तुम्ही आता हे जेवढे शिवपिंड आहे सगळ्यांचं दर्शन घेतलं. छान वाटलं, मन प्रसन्न झालं आणि भारी वाटलं. दर्शन घेतलं. आता आम्ही निघालोय घरी. तर तिथं डोकं टेकवलेलं ना महादेवाच्या शिवपिंडाच्या इथं, तिकडचं तांदूळ डोक्याला लागले. तुम्हाला कसं वाटलं महाशिवरात्रीनिमित्त पाटेश्वर महादेवाचं मंदिराचं दर्शन कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही निघालो कारण की घरी जायचं आहे. घरी जाऊन मला पण शिवपिंडावर अभिषेक करायचे, देवपूजा करायची, पाठ करायचे आणि शिवलीला अमृताचं ग्रंथ वाचायचं आहे. सगळं करायचं आहे मला पण घरी जाऊन, कारण की संध्याकाळीचंच वेळ आहे करायचं. दिवसभर कधी पण केलं तरी चालतंय, पण संध्याकाळ अतिशय उत्तम आहे म्हणून मी संध्याकाळीच करणार आहे. आता वाजले 4. आता घरी जाईपर्यंत किती वाजतात माहीत नाही, कारण डोंगरावरून खाली उतरायचं आहे. खाली उतरून गाडीवर बसायचं, मग त्याच्यानंतर परत डोंगर खाली उतरायचं. घरी जायला किती वाजणार आहे अजून माहीत नाही. तर इकडे 4 वाजलेत. आता आम्ही 1-1:30 वाजता आलो इकडे. तर कारण की जातानाच खूप असं छोटंसं रोड आहे आणि गाड्या 4 व्हीलर वगैरे जात होती, म्हणून थोडंसं ट्रॅफिक लागलेलं तिकडे. कारण की गाडी व्यवस्थित खाली उतरायला पाहिजे ना, कारण की छोटंसं रोड आहे आणि डोंगर आहे, त्याच्यासाठी हळूहळू व्यवस्थित जाण्यासाठी हळूहळू जात होतं. आणि आम्ही आता इथून चालत जाणार आहे कारण की गाडी खाली लावली आहे.
वरती जाताना खूप गर्दी होती. वरती गाडी लावायला पण जागा पण नव्हती. खूप गाड्या होत्या. त्याच्यासाठी आम्ही खालीच लावली आणि चालत वरती गेलो. तर चालत जाण्यासाठी मजाच वेगळी असते. कार्तिकच्या हातात तुम्ही काय बघितलं असेल ना, काठी. तर त्याला कुठं असं फिरायला कुठे गेलं तर त्याला पहिले काठी लागते, कारण की धनुष्यबाण करायला, बांधायला, खेळायला त्याला लागते. म्हणून काठी घे म्हणत त्याच्या हातात बघा काठी आहे. तर फायनली आलो आम्ही आमच्या गाडीपाशी. आता आम्ही निघालो आता घरी. पाटेश्वर मंदिराचं, महादेवाच्या मंदिराचं व्हिडिओ ना 2 भागमध्ये येणार आहे. नक्की बघा, स्किप न करता नक्की बघा. तुम्हाला पण खूप आवडेल आणि पाटेश्वर मंदिराचं, शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पण खूप म्हणजे छान वाटेल. नक्की बघा. आणि घरी गेलं ना तो व्हिडिओ वेगळा येईल. असे 2 का 3 भागमध्ये येणार आहे, कारण की परत एकाच व्हिडिओमध्ये म्हटलं खूप मोठं होईल, म्हणून मी वेगवेगळं व्हिडिओ बनवणार आहे. तर शिवलिंगाचं पण घरी गेल्यानंतर शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर त्याचा अभिषेक, पूजा, कापूर आरती हे सगळं आहे ना एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तो वेगळा व्हिडिओ करणार आहे. नक्की बघा. आणि आता मी निघालो आहे घरी. तर मी ना कधी पण कुठं पण गेली तर खूप मन प्रसन्न आणि आनंदितच जाते. मला खूप आवडते आणि फिरायला वगैरे म्हटलं तर आवडते आणि देवदर्शन म्हटलं तर खूपच आवडते मला. कुठं पण गेलं तर मी आनंदितच जाते आणि आनंदितच येते आणि मला खूप आवडतं आणि मी म्हणजे खूप एन्जॉय पण करते. देवदर्शन असून दे किंवा कुठं पण फिरायला म्हटलं तर मी आनंदितच जाते. मला खूप आवडतं. वरती डोंगरावर चढताना तेव्हा पण ट्रॅफिक लागली आणि आता घरी जाताना पण ट्रॅफिक लागलेली. प्रचंड गर्दी होती आणि महाशिवरात्रीला एवढी गर्दी आहे म्हटलं तर श्रावण सोमवारी किती गर्दी असेल महादेवाला. तेव्हा तर पाऊस असतो, चिखल असतं, तर किती गर्दी असेल आणि किती भारी वाटत असेल सगळं असं बघायला. तर श्रावण महिन्यात यायला पाहिजे होता. आता महाशिवरात्रीच्याही दिवशी येतात. तर पुढच्या वर्षी श्रावण महिन्यात पण एकदा जाणार, कारण की मी बघितलं ना मला खूप आवडलं तिकडे देवस्थान आणि जुन्या मंदिरच्या सगळं जुनं बघून मला खूप आवडतं आणि आनंद पण वाटते. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सांगा मला. दत्ताचं मंदिर आहे. बंद आहे. आपलं केंद्र कसं आहे? हां, आत्ता दिवस तयार होणार तो डायरेक्ट अक्कलकोटवरनं बस कुठे थांब. आश्रम कार्ड. देवगावमध्ये पण ना श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर होणार आहे, कारण की आम्ही जातानाच रस्त्यावर मोठं बोर्ड लावलेलं मंदिर होणार आहे म्हणून. तर मी पुढे गेल्यानंतर मला पटकन टूप भेटली, की नाहीतर मी शूट करून तुम्हाला दाखवलं असतं. तिथं बोर्डच मोठं लिहिलेलं की स्वामी समर्थाचं मंदिर होणार आहे. तर त्याचं काम चालू आहे, तर नक्की मी जाणार तिकडे बघण्यासाठी. आता तर सध्या ना तिथं काम चालू आहे, मोठं बोर्ड लिहिलं आहे. तर मंदिर तयार झालं की मी पण आता दर्शनाला जाणार आहे देवगावमध्ये स्वामी समर्थ मंदिरात. तर फायनली आम्ही आता घरी पोचलो. गेट लावून घेते आणि घरी जाते. तर मी घरी जाताना तर कार्तिकचे पप्पा बोलले की बोर चालू कर. तर मी झाडाला पाणी मारतोय. कार्तिकचे पप्पा झाडाला पाणी मारतात आणि मी घरी जाते. माझा कार्तिक रुसला आहे बघा, त्याला अजून एक काठी पाहिजे होतं. तर फायनली मी घरी पोचले आणि वाजले 5. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.